एकनाथ नसता तर हे शक्य होतं का? येऊ का? कशा आहात तुम्ही? तर तुम्ही बऱ्या? हो, मी बरी. ऍक्च्युली असं कुठलं सरकार नव्हतं, हे पहिलंच मुख्यमंत्र्यांचं सरकार आहे ज्यांनी महिलांचा विचार केला. हो. याच्याबद्दल महिलांनी कोणीच विचार केला नव्हता. फर्स्ट टाइम आम्हाला असे पैसे वगैरे आले. बरोबर. हा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या हक्काचे पैसे मिळाले, त्यामुळे कसं तुम्ही काहीतरी यूज करू शकता. हो. असाच जर हा प्रवाह आपल्याला सुरू ठेवायचा असेल तर तुम्ही सगळ्यांची साथ जरुरीची आहे. हो. आणि त्यासाठी की सीएम साहेबांना, शिंदे साहेबांना पुन्हा एकदा निवडून देणं पाहिजे. वायकर साहेब नसते, त्यांच्यामुळे आमच्यापर्यंत हे पोचले पैसे. ते आमच्यामध्ये मोठा दुवा आहे. ते जर नसते तर आज आमच्यापर्यंत तुमचे जे माणसं आली नसते आणि आमचं फॉर्म वगैरे भरून घेतला नसतं. आमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा झाले 15 ऑगस्टला. त्या बरं. पैशांनी माझे आई वडील गावी राहतात, माझे वडील आजारी असतात, मग मी त्यांना ते पैसे पाठवले. की मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुमचं सरकार येऊ द्या आणि आमचं असंच तुम्ही विचार करत राहा. मी त्यांना भरपूर मतदानाने विजयी करतो. बाय आरव. अभ्यास करा. मी ट्युशनला आज बंक केलंय, उद्या नाही बंक करायचं.